जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप येतो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक करून आपला कॅपकट ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेंथ असेल ते आपल्या इथं जे करायचं मित्रांनो 20 सेकंदापर्यंत ठेवायचे किंवा एक्स्ट्रा सुद्धा इथं ठेवू शकता। त्यानंतर आपल्या जिथे बॅक येऊन आपल्या जिथे करायचं बघा मित्रांनो, ॲस्पेक्ट रेशो यामध्ये येऊन 9.16चा रेशो जो असेल तो इथं घ्यायचा। त्यानंतर त्याला इमेजवरती लॉंग प्रेस करून आपल्या इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथं फिल स्क्रीन जिथे इथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जर येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जे तिथं करून घ्यायचा आहे। तर तो इथं एक्स्ट्रॅक्ट इथं केल्यानंतर आता जो आपला इमेज असेल तो बिटनुसार इथं आपल्या स्प्लिट करायचा आहे मित्रांनो इमेज। तर आता आपल्या बिट्टूवरती जे ते इथं येऊन जायचं आहे। तर बिट्टूवरती इथं यायचं आहे। बिट्टूवरती आल्यानंतर इथं जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करा। परत बिट 3वरती इथं जे ते आपल्याला येऊन जायचं आहे। तर बिट 3वरती इथं येऊन जावा। तर बिट 3वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा। परत बिट 4वरती येऊन इथं जे ते काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5वरती आपल्या इथं जे ते येऊन जायचं आहे। तर बिट 5वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपले जेवढं काही इथं बिट असतील तर त्या बिटनुसार आपले जे इमेजेस जे असतील तिथं तुम्ही स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं इमेजेस झाल्यानंतर जो आपण इथं सर्वात आधी जो इथं व्हिडिओ ॲड केला होता बिटवाला तर तो इथं डिलीट करून टाका। तर इथं डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जिथे काय यायचं बघा मित्रांनो, आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सुरुवातीला एक प्लस की द्या आणि त्याच्यानंतर त्या इमेजच्या जिथे एंडला येऊन एक प्लस की द्या आणि त्यानंतर हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे आपल्याला झूम जे ते करायचा आहे मित्र। तुम्हाला हवा तेवढा इथं अशा प्रकारे झूम करू शकता, म्हणजे जो आपला अशा प्रकारचा जो भेटेल मित्रांनो इफेक्ट जो आहे तो ह्या इमेजला इथं लागून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, आता हे आपल्या इथं जेवढे काही इमेजेस आहेत तर त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं आपल्याला काही ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय करायचं आहे आता। ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ते देण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये यायचं आहे। इनमध्ये आल्यानंतर इथं बघा आता स्विंग टॉप राईट अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्येच तुम्हाला बघा इथं टर्ब्युलन्स सेकंड अशा प्रकारचं इथं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं। कॉम्बोमध्ये इथं आल्यानंतर वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर तो केल्यानंतर ओके, तर बघा मित्र, आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं होबल द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला जे ते आता स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं अशा प्रकारे इथं आपले जे ॲनिमेशन आहेत ते इथं दिलेले आहेत आता त्यानंतर आपल्या जिथे बघा काय यायचं तुम्हाला बघा आता इमेजेसच्या मध्ये तुम्हाला काही स्क्वेअर बॉक्स दिसत आहेत अशा प्रकारचे व्हाईट कलरचे। तर त्यामध्ये आपला काही ट्रान्झिशन इफेक्ट असेल तर तो इथं द्यायचा आहे। तर देण्यासाठी आपल्याला इथं जिथे बघा काय यायचं मी सांगेल तिथेच तुम्हाला इथं द्यायचं आहे इथं इफेक्ट। तर आता बघा मित्र, आपल्याला जिथे जायचं आहे 6 सेकंदाच्या तिथं जे ते तुम्हाला 6 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे। त्या डॉटच्या खालीच तुम्हाला एक अशा प्रकारे व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला लाईट इफेक्टमध्ये इथं येऊन जायचे। तर लाईट इफेक्टमध्ये इथं आल्यानंतर बघा आता वेट करूया मित्रांनो, इथं लोडत आहे।
तर इथं बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं ग्लेअर सेकंड अशा प्रकारचा एक मित्रांनो भेटेल इथं बघा एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट. तर तिथं अप्लाय करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिथे परत जिथे काय करायचं थोडंसं इथं पुढं होऊन यायचं आहे मित्रांनो. पुढं आल्यानंतर बघा मित्रांनो 8 सेकंदाच्या इथं तुम्हाला परत जिथं अशा प्रकारे इथं भेटेल इथं स्क्वेअर बॉक्स परत त्यावरती क्लिक करून परत आपल्या लाईट इफेक्टमध्ये येऊन जो आपण आधी जो इफेक्ट इथं अप्लाय केला होता तोच आपल्या इथं रिपीट अप्लाय करायचा आहे मित्रांनो ग्लेअर सेकंड. ओके, तर इथं तो अप्लाय केल्यानंतर आपल्या जिथे परत थोडंसं पुढे येऊन जायचं आहे. आता आपल्या इथं 10 सेकंदाच्या त्या अशा स्क्वेअर बॉक्सवरती येऊन आपल्याला परत तो आलाच जो इफेक्ट असेल तो इथं रिपीटली इथं अप्लाय करून टाकायचा आहे. आणि परत नंतर जे ते आपल्याला थोडंसं पुढे येऊन परत नंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्वेअर बॉक्स भेटेल. परत त्याला सुद्धा इथं तुम्ही तोच वाला रिपीट इथं जो इफेक्ट असेल ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो अप्लाय करा. परत नंतर जे ते आपल्याला 13 सेकंदाच्या अशा प्रकारे बॉक्सवरती येऊन परत तो वाला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो आपल्या इथं रिपीट द्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट होते ते इथं देऊन झालेत. तर ते दिल्यानंतर आपल्या जिथे परत सुरुवातीला येऊन जायचे परत आपल्या इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं आहे तर इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं आल्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जिथे येऊन जायचं आहे. तो ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर इथं वर्टिकल क्लोज अशा प्रकारचं किती भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. आणि त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 2 इमेज पुरती अशा प्रकारे इथं करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आपल्या परत सुरतला येऊन आपल्या परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन आपल्या इथं कलरलेस फ्लॅश अशा प्रकारचा एक इथे भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुरतं म्हणजे 2 इमेज पुरते इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. परत नंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच इन माय हर्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो तो अशा प्रकारचा इफेक्ट आहे इन माय हर्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तर स्प्लिटमध्ये आल्यानंतर 3 लेअर मिरर अशा प्रकारचं की इथं ॲनिमेशन असेल तर सॉरी मित्र इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. ॲडजस्टमध्ये येऊन परत त्याचं फिल्टर जे आहे ते 0 करून टाका. आणि वर्टिकल जे आहे ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल मित्रांनो इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. आणि परत नंतर जे आपल्याला जे काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्पार्क या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. आणि त्यात इथं तुम्हाला बघा इथं थंडरबोल्ट अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाकाय. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लव या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या जिथे इथं बघा ग्लो हट अशा प्रकारचा की ते भेटेल इथं इफेक्ट. तर तिथं अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं अशा प्रकारे इथं सॉरी मित्रांनो कुठपर्यंत तर ते बघा आता म्हणजे आपला लास्ट इमेज आहे तिथपर्यंत आपल्या अशा प्रकारे त्याची जी लेअर आहे त्या इफेक्टची ती आणायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर शेवटच्या इमेजला बघा आपलं काय यायचं आपल्याला त्याच्या थोडंसं पुढे यायचं म्हणजे 14 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे. तर त्या डॉटवरती आपल्याला येऊन आपल्या जिथे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक अशा प्रकारचा की ते भेटेल ते इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत येतं अशा प्रकारे करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये इथं जाण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. ते तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल आहे इथं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.